तर विधान भवनाच्या लॉबीमध्ये हा राडा झालेला होता। नेमका कसा राडा झालेला आहे अधिक माहिती पाहूयात। विधानसभेमध्ये हा आखाडा बघायला मिळाला। आधी अर्बन नक्षलवादावरून जुंपली। आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात वादाला सुरुवात झाली। मंगळवारी विधिमंडळ परिसरामध्ये आव्हाडांकडून नारे दिले गेले। या हाणामारीची आपण पार्श्वभूमी पाहतोय। पडळकरांसमोर आव्हाडांची नारेबाजी त्यानंतर झालेली आहे। मंगळसूत्र चोर असा आव्हाडांकडून नारा दिला गेला। बुधवारी कारचा दरवाजा लागल्यानं वाद सुद्धा झाला होता। आव्हाड पडळकरांमध्ये शाब्दिक चकमक त्यावेळेस झाली होती। दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप त्यावेळेस बघायला मिळाले। बाचाबाची झाली, वाद झाला दोघांमध्ये। गुरुवारी संध्याकाळी दोघांचे कार्यकर्ते हे भिडले। विधानभवनाच्या लॉबीमध्ये प्रांगणात हे कार्यकर्ते भिडले। पडळकरांचे कार्यकर्ते आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, हाणामारी झाली। जयंत पाटलांकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना समज दिली गेली। त्यानंतर विरोधकांचा चौफेर हल्लाबोल सुद्धा या प्रकरणी झाला। कार्यकर्त्यांनी खानाखून करून हल्ला केल्याचा विरोधकांनी आरोप केलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून या राड्याची हाणामारीची दखल घेतली गेली आहे। संपूर्ण राड्याचा नार्वेकरांनी अहवाल मागवलाय। राड्यानंतर मंत्री पडळकरांना बावनकुळेंनी बोलावून घेतलं। घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। विधानसभा अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करावी असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राड्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दूर सारलं गेलं। ही हाणामारी मिटवण्याचा प्रयत्न झालाय। गोपीचंद पडळकर विधानभवन परिसरातून त्यानंतर निघून गेले।